नमस्कार. आपण बेलकुंडमध्ये पोचलेलो आहोत. बेलकुंडमध्ये आपले काँग्रेसचे उमेदवार सईताई पृथ्वीराज गोरे यांचा खरोखरच एक बलाढ्य शक्तीच्या पुढं त्यांचा विजय चांगल्या मताने झाल्यामुळं आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत. ताई, आपल्यासमोर नमस्कार. आपल्यासमोर बलाढ्य शक्ती असतानासुद्धा आपण या ठिकाणी संघर्षमय वातावरणामध्ये आपला विजय खेचून आणला, त्याबद्दल आपण आपल्या या मतदारसंघातील जनतेसाठी काय योजना आणि उपाययोजनासाठी आपण काम कराल? सर्वप्रथम माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी आभार व्यक्त करते की त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यात मी तो सार्थ तर करेन. आणि आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस असा आहे की जिथं आपण आज उभारलेलो आहोत हे माझं सासर आहे, माझं मूळ गाव आहे. माझ्या सासऱ्यांनी जी वाट स्वीकारलेली एक समाजकारणाची आज ती स्वीकारून मी त्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे आणि ती आमच्या सर्व परिवारातर्फे सासऱ्यांसाठी श्रद्धांजली आहे. आणि याच्या मागे जर तुम्ही आत्ता म्हणतायत की खूप मोठं बलाढ्य, मी असा विचारच कधी केला नाही की बलाढ्य. मी माझं काम आणि माझं फोकस ह्या दोन गोष्टींकडेच नेहमी माझं लक्ष राहिलेलं आहे. आणि मतदार बंधू भगिनींना असू द्यात किंवा पक्षश्रेष्ठींनी मान्य दिलीपराव देशमुख साहेब असू द्यात, अमित भैया असू द्यात, धीरज भैया, आमचे मार्गदर्शक शैलदादा उडगे, ह्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मतदारांनी जो विश्वास दाखवला तो नक्कीच मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. आपलं विजयाचं श्रेय कोणाला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं तर माझ्या पती परमेश्वरांना. नक्कीच ताई, एका यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष पण असतात आणि त्याच्यासोबत माझे पूर्ण सहकारी आहेत. की असं एक पण व्यक्ती नाही आहे की तुम्ही आमच्या प्रचार यात्रेत असू द्या त्या की प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परीने जमेल तसं प्रत्येकाने मला सहकार्य केलं आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे. त्या सर्वांची मी ऋणी आहे. धन्यवाद ताई. आपल्याकडे भरपूर अपेक्षेनं आपल्याला मतदारांनी आपला विजय खेचून आणलेला आहे. या अपेक्षेनंच आपण काम कराल हीच जनतेमधून भावना आहे. इंडिया स्टार न्यूज 9साठी बाळकृष्ण कदम.